आपल्या सगळ्यांचं माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये मी प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद कौकते वादळ जो काही दिवसा अगोदर कोकण किनारपट्टीवर झाला आणि त्यानंतर एकंदरीत जे काही नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, जो काय आढावा प्रशासनाकडून घेत आहे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये घरं असतील, गोटे असतील, मच्छीमारांच्या नौका असतील, बागा असतील, मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच बाजूनी नुकसान झालेलं आहे। आणि वादळ झाल्यानंतर एकंदरीत सगळे नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या पद्धतीने दौरे करताय। माझा आजचा मुद्दा ह्याच्यावर आहे की महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री जे गेल्या 2 दिवसापासून संबंधित भागाचा जो काय दौरा करतायत, आपल्याकडूनच मी बातम्या वाचतोय की पंचनामे करण्याचे आदेश दिले जात आहेत। अधिकाऱ्यांना सांगितलं जात आहे की कुठल्याही पद्धतीने म्हणजे पंचनामे करा आणि लवकरात लवकर शासनाकडे पोचवा। माझा मुद्दा ह्याच्यावरच आहे की पुढे जात असताना थोडी मागची माहिती घेणं हे फार गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षी याच अवतीभोवती एक निसर्ग नावाचं वादळ आपल्या कोकणामध्ये आलेलं आणि तेव्हाही नुकसान झालेलं कोकणामध्ये, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सगळ्यामध्ये नुकसान झालं। आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री असतील, सत्ताधारी आमदार असतील, त्यानंतर या भागाचा त्यांनी दौरा केला होता आणि पंचनाम्याचे आदेश दिले होते। मी मुद्दामून काही पुरावे आपल्या समोर ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला हे कळेल हे पंचनामे करणं हे नुसतं आपल्या बातमी पुरतच ही एक ओळ आहे किंवा एक वाक्य आहे, कारण त्याच्या पुढे काही होत नाही असा अनुभव गेल्या निसर्ग वादळाच्या वेळी आम्हाला आलेला आहे। म्हणजे नेमका आजचे जे दौरे आहेत, जे सत्ताधारी आमदार दौरे करतायत, सत्ताधारी पालकमंत्री, खासदार दौरे करतायत, ते फक्त फोटो सेशन करतायत की खरंच शासनाकडून लोकांना मदत मिळणार आहे का, हा खरं म्हणलं तर प्रश्न मला आपल्या माध्यमातून त्याला विचारायचे। आता मी राज्याचे माननीय मुख्यमंत्रींचा एक तुम्हाला बातमी आपल्याला दाखवतो, हे आपल्याला कदाचित दिसत असेल तर ह्याच्यामध्ये त्यांचं वाक्य असं आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांची घोषणा, नुकसान भरपाईचे निकष बदलणार, वादळग्रस्त रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटी हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केले होते। आता हे निसर्ग वादळाची ही बातमी आहे आणि निसर्ग वादळाची ही घोषणा आहे। त्यानंतर मी 30/7/2020 याला माननीय कलेक्टरला माझं एक पत्र माझ्याकडून गेलं होतं, तेही तुम्हाला मुद्दामून दाखवतो, नंतर व्हॉट्सअपवर मुद्दामून टाकेन। निसर्ग चक्रीवादळ झालेल्या नुकसानीबाबत आणि मी त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही नेमकं शासनाकडून कितीची मागणी केलेली आहे नुकसान भरपाईची निसर्गामध्ये। तर मला माननीय कलेक्टर, जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडमचं पत्र माझ्या हातात आहे 3/7/2020 त्याच्यामध्ये त्यांनी असं मला लिहिलेलं आहे की 8,73,00,00,000.78 एवढीची मागणी त्यांनी शासनाकडे केलेली होती। म्हणजे मुख्यमंत्री 25 कोटी जाहीर करतात, कलेक्टर 8 कोटीची मागणी करतात। आता ह्या नेमकं 8 कोटी मागणी केल्यानंतर आपल्या जिल्ह्याला 8 कोटी गेल्या वर्षापासून आतापर्यंत मिळालेत का, हा माझा प्रश्न त्या लोकांना होता। आणि प्रशासनाकडून मी काही माहिती मागितली, कारण का आत्ताचे पंचनामे करणं आणि अगोदरच्या पंचनाम्यांचं नेमकं काय झालं
आता आपल्याला माहिती आहे की आपण पुढच्या वर्षी जात असताना गेल्या वर्षीचं ऑडिट करतो आणि त्या आधारे पुढच्या वर्षीकडे बघतो. आता इथे अगर आपण पाहिलं की आपल्याकडे आपण 8,78,00,000ची मागणी केली होती कोकण आयुक्तांकडे. त्याच्यामध्ये पडझड त्याच्यामध्ये एकूण प्राप्त निधी म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त निधी महाराष्ट्र शासनाकडून नेमकं आता निसर्ग वादळासाठी किती आहे, तर ती आहे 49.7 लाख 60 लाख 49.50 लाख. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री जाहीर करतात 25 कोटी, जिल्हाधिकारी मागतात 8 कोटी आणि आपल्याला आजपर्यंत मिळालेला आहे फक्त 49 लाख. म्हणजे सत्ताधारी आमदार खासदार मंत्र्यांना मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही जे काही हे दौरे केल्यानंतर पंचनाम्याचे आदेश देतात, अधिकारी पंचनामे करून राज्य शासनाकडे पाठवतात. आता काल 2 दिवसापासून महसूलचे सगळे अधिकारी आपल्या आपल्या पद्धतीने पंचनामे करण्याच्या कामाला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये काही आरोप प्रत्यारोप करण्याचा विषय नाही, सरळ सरळ ते कामाला लागलेले आहेत. पण मुद्दा असा आहे की पुढे ह्या पंचनाम्यांचं काय होतं. अगर पंचनामेचा फायदा सिंधुदुर्ग वासियांना होतच नसेल तर नेमकं हे जे काही दौरे करतायत सत्ताधारी आमदार खासदार आणि त्यांचे पालकमंत्री, हे नुसतं फोटो सेशनसाठी आहे का, नुसतं तुमच्या बातम्यांच्या हेडलाईन साठी आहे का. म्हणजे 8 कोटी मागितल्यानंतर, एक तर 25 कोटी तर लांबचा विषय राहिला, 8 कोटी मागितल्यानंतर आपल्याला फक्त अगर 49 लाख भेटत असतील अधिकृत, हा आकडा ही माहिती पाहिजे तर तुम्ही सिंधुदुर्ग प्रशासनाकडून घेऊ शकता. ही मला जिल्हाधिकारी कार्यालयातूनच भेटलेली आहे. 49 लाख 49.60 लाखच फक्त उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे नेमकं या पंचनाम्यांचा काही उपयोग नाही हे या निमित्ताने सिद्ध होत आहे. हे लोक जिल्ह्यामध्ये सत्ताधारी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, हे ठाकरे सरकार म्हणून निधी आणण्यामध्ये सरळ सरळ अपयशी झालेले आहेत. हे निसर्ग वादळाच्या अनुभवावरून आपल्याला कळतं. आपल्याला सगळ्या जणांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी वादळामुळे, तौक्ते वादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आमच्या देवगडमध्ये 4 ते 5 मच्छीमार ते गेलेले आहेत, वारलेले आहेत. मच्छीमारांच्या बोटी गेलेल्या आहेत. आंबा बागायतदारांचे बाग उद्ध्वस्त झालेले आहेत. वैभववाडीमध्ये तर असंख्य लोकांचे छप्पर गेलेले आहेत. म्हणजे आता हे जे काय पंचनामे तुम्ही अधिकाऱ्यांना करताना बघत असाल किंवा ऐकत असाल किंवा आदेश ऐकत असाल, निसर्गाच्या अनुभवात, निसर्ग वादळाच्या अनुभवानंतर हे सरळ स्पष्ट होत आहे की एक केवढी निधी आपण मागतो आणि केवढी आपल्या हातात उपलब्ध होते. म्हणजे मला सत्ताधारी आमदार खासदार आणि त्यांच्या मंत्र्यांना सांगायचं आहे की तुमची क्षमता असेल, तुमचं राजकीय वजन असेल तर आम्हाला निधी आणून तरी द्या. निसर्ग वादळाची निधी अजूनपर्यंत मिळाली नाहीये आणि तुम्ही आता तौक्ते वादळाचे पंचनामे करायला सांगताय. म्हणजे जनतेने कुठल्या पद्धतीने तुमच्याकडे आशेकडे पाहायचं, काय अपेक्षा ठेवायच्या. मुख्यमंत्री स्वतः 25 कोटी जाहीर करतात. 25 कोटी राज्याचा प्रमुख जेव्हा काही जाहीर करतो तर त्या काळ्या दगडावरची सफेद रेघ मानली जाते. तर मग 25 कोटी का दिले नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याला, हाही माझा हा प्रश्न आहे. म्हणून याबद्दल संबंधित सत्ताधारी आमदार खासदार मंत्र्यांनी याबद्दल जिल्ह्याला उत्तर द्यावं, हिशोब द्यावा की ह्याबद्दल काय झालेलं आहे. मी ही सगळी माहिती माननीय देवेंद्रजींना पण दिलेली आहे. आमच्या येणाऱ्या दिवसामध्ये प्रयत्न असेल की ही सगळी माहिती आणि ही जी काही सत्य परिस्थिती आहे ती माननीय राज्यपालांपर्यंत पोहोचवायची आणि त्यांच्याकडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करायचा. कारण का ह्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून, ठाकरे सरकारकडून आणि ह्या सत्ताधारी आमदार खासदारांकडून जे नुसतं फोटो सेशन करत फिरतात, नुसतं आदेश देऊन फिरतात, पंचनामे अधिकाऱ्यांकडून करून घेतात आणि पुढे दमडीही आणण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये नाहीये. म्हणजे हे सरळ सरळ सिंधुदुर्गच्या जनतेची फसवणूक आहे. त्यांना अजून अंधारात टाकण्याचा प्रश्न आहे. जसा सिंधुदुर्गावर वॅक्सिनच्या निमित्ताने अन्याय झाला. तुम्हालाही माहिती आहे की आपल्याला आपल्या हक्काची वॅक्सिनचा डोसच भेटत नाही. म्हणजे वॅक्सिन पुण्यावरून महाराष्ट्र सरकार पाठवते कोल्हापूरला
आणि त्याचा उर्वरित म्हणजे कोल्हापूरला जो उर्वरित साठा राहतो 10,000, 15,000, 16,000 त्याची उरलेली वॅक्सिन त्या साठा सिंधुदुर्गाकडे पाठवला जातो. म्हणजे सिंधुदुर्गाचा स्वतंत्र साठाही दिला जात नाही. एवढीच आमच्या पालकमंत्र्यांची, एवढीच आमच्या आमदारांची ताकद आहे. आमचे सिंधुदुर्गचे खासदार तर उद्धव ठाकरेंच्या किचन कॅबिनेट मधले म्हणले जातात. त्या उचलण्यामधले एक आहेत ते. मग त्यांना कशी नाही, त्याला कोणा कसं नाही जमत या पद्धतीची निधी आणणं. म्हणून ह्याचे प्रश्नाची उत्तर या सत्ताधारी लोकांना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे. तुम्ही निसर्ग वादळाची निधी आणू शकला नाही, आता तुम्ही पंचनामे करताय. त्याच्यामुळे लोकांना जे काय लोकांना आस आहे की एवढं नुकसान, एक तर करोनाची पार्श्वभूमी आहे, लोक घरी बसलेले आहेत, शेती बंद आहेत, मच्छीमारी बंद आहेत, व्यापार बंद आहेत, आणि त्यानंतर आता हे नुकसान झालेलं आहे. आणि हे नुसतं अगर जनतेची फसवणूक करत असतील तर ही फसवणूक आम्ही व्हायला देणार नाही. आम्ही हे सगळे बाबतीची परिस्थिती माननीय राज्यपालांकडे पोचू आणि त्यांना त्यांच्याकडून मदतीचा प्रयत्न करू. एवढा मला ह्या निमित्ताने आपल्याला सांगायचं. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. साहेब, एक मुद्दा असा आहे की सिंधुदुर्गात गेल्या वर्षी भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. बरोबर. आणि भात शेतकऱ्यांना पण अद्याप गेल्या वर्षाच्या नुकसानाची भरपाई मिळालेली नाही. शासनाने 25,000 रुपये हेक्टरी मदत द्यायची सरकार येण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आताच्या मागणी केलेली होती, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी, आणि ही मदत अद्यापही मिळालेली नाही. जवळजवळ 11 ते 15 कोटीच्या दरम्यान घरात रक्कम आहे जिल्ह्यातली. माझा मुद्दाच वालवलकरजी तोच आहे. अजूनपर्यंत ती 25,000 हेक्टरी तर मिळालेली नाहीये. तुम्ही मला सांगा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या डिसेंबर मध्ये जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला कोकणाला प्रोत्साहनकारक निधी शेतकऱ्यांना आम्ही देणार. 50,000 ची निधी तेव्हा जाहीर केलेली, त्याची अजूनपर्यंत दमडी भेटलेली नाही. म्हणजे हे लोक जाहीर नुसतं करत बसतात, एकही रुपया हे लोक आणत नाही. खालती हात अजूनपर्यंतचा अनुभव आहे. सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. निसर्ग वादळाचं असेल, त्याच्यानंतर क्यार वादळाचं असेल, शेतकऱ्यांचं नुकसान असेल, मोठ्या मोठ्या निधी घोषणा झाली, मात्र अद्यापपर्यंत आले नाही. अगदी मला वाटतं काल ज्या वेळेला हे चौकटी वादळ आलं त्याच दिवशी कदाचित क्यार वादळाची काहीतरी मदत आली होती असं समजतं. म्हणजे तुटपुंजी का होईना पण आली होती. पण कुठेतरी मला वाटतं हे सगळं असताना विरोधी पक्ष म्हणून आपला पक्ष किंवा आपण सगळे कुठेतरी कडक भूमिका घेताना का दिसत नाही? एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या पद्धतीने जे पाठपुरावा करायचा आहे, जे सहकार्य सरकारला करायचे, तुम्हालाही माहिती आहे गेल्या 1.5 वर्षापासून कोविडची पार्श्वभूमी सगळीकडे आहे. कोविडमुळे सगळ्या आंदोलन आक्रमण करण्याची कुठेही संधी नाहीये. नाही तर तुम्हाला माझ्या गेल्या 5 वर्षाचा अनुभव चांगला असेल महेशजी. मी माझ्या पद्धतीने जनतेसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी कुठेही मागे पुढे बघत नाही. पण हे सरकार जे काही शब्द देत आहे, जे काही आश्वासनं देत आहे, ते कुठेही पुरं करत असताना दिसत नाही. म्हणून आज मी तुम्हाला सांगितलं, या कोविडच्या पार्श्वभूमीवर उद्या अगर आम्ही आक्रमक आंदोलन केलं, रस्त्यावर गर्दी जमवली, तर आपणच मीडियाचे आमचे मित्र आम्हाला दाखवणार की बघा हे लोक कोविड पसरवण्याच्या कोविडच्या वेळी आंदोलन करताय. म्हणून आमच्याकडे मार्ग कुठले आहे ते ह्यांना एक्सपोज करणं, ह्यांचं सत्य आपल्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणं. आणि नंतर अगर राज्य सरकार ऐकत नसेल, म्हणून मी सांगितलं की माननीय राज्यपालांकडे जाऊन त्यांना ही सत्य परिस्थिती सांगून त्यांच्याकडून मदत किंवा त्यांच्या माध्यमातून शासनाला काही सांगू शकतो का, याच्यातून मार्ग निघू शकतो का. कारण आता जिल्ह्याच्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे. कारण का धंदा, व्यापार, मच्छीमारी सगळ्या पद्धतीने बंद आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची अगर महेशजी फसवणूक होत असेल तर ती उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यासारखी व्हायला सुरुवात होतील. अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. काही भागांमध्ये ना महसूल विभाग पंचनामे करतायत, पण त्यांना सहकार्याची भूमिका कृषी विभागाची हवी आहे, ती मिळत नाहीये. ते कृषी सहाय्यक आहेत ते टाळाटाळ करतायत आणि शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. त्या संदर्भात 3 तालुक्यात तुम्ही कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार का? मी काल ज्या दिवशी वादळ आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार
सगळे तिन्ही तालुक्याचे कृषी अधिकारी, महावितरण सगळ्यांची माझं संपर्कात, मी त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्याशी बोललोय. आता तुम्ही जी काय मला माहिती लोकेची देताय त्या संदर्भात आज आल्यानंतर तिन्ही तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना आपण अगर पाहिलं असेल तर आपल्या ह्या 3 तालुक्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. म्हणून त्या संबंधित कृषी अधिकारी आणि महसूल डिपार्टमेंट याच्यामध्ये अजून कसा तालमेल जोडता येईल त्याच्यावर मी निश्चित पद्धतीने त्यांना पाठपुरावा करेन. अनेक ठिकाणी काजूची झाडं ना सर जमीनदोस्त झालेली आहेत वादी वाऱ्यामुळे. फोटो बघितलेले आहेत. पण माझा मुद्दा या पत्रकार परिषदेच्या लोकांनी समजून घ्या. आम्ही आमच्या पद्धतीने विरोधी पक्ष म्हणून त्यांना पंचनामे हे पाठपुरावा करतो. पण तुम्ही विचार करा, मग अगर तुम्हाला पैसे 8 कोटीची मागणी प्रशासन करते, आम्ही करत नाहीये. म्हणजे पंचनाम्याच्या आधारे खरं म्हणलं तर मागणी केली जाते आणि ते 8 कोटीचे अगर 49 लाख भेटत असतील तर आता ह्या पंचनाम्याचा काय अर्थ आहे का, हा माझा मुद्दा आहे. हे सगळे जे तांत्रिक मुद्दे तुम्ही सांगताय, आपल्याला माहिती आहे की काजू, आंबा, मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. आता मच्छीमारांचा तुम्ही विचार करा, डिझेल परताव्याचे अजून पैसे सगळ्या पद्धतीने भेटलेले नाहीये. मच्छीमारी मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षापासून बंद आहे किंवा ठप्प आहे आणि आता ह्यावेळी त्यांची बोटी पण उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणजे आता त्यांना जी काही मदत खरी म्हटलं तर मला आठवतं राणे साहेब 2014च्या अगोदर पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे जेव्हा वादळ आले तेव्हा शासनाकडून तात्काळ मदत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचायची. आपल्यासारख्या पत्रकारांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. पण आता हे 2 वादळाचे म्हणजे निसर्गाच्या नंतर आज हे दुसरं वादळ येत आहे आणि आपल्याकडे जो काही पॅटर्न अनुभव जो आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये शासनाकडून मदत येत असताना दिसतच नाहीये. ह्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, पालकमंत्र्यांनी आणि सगळ्यांनी जाहीर करावं की आमच्या शासनाकडे पैसेच नाहीये, तुम्ही पंचनामे बंद करा. मग पंचनामे करण्याचा भंपकपणा आणि फार्स कशाला? कारण ह्या पंचनाम्याचे उद्या अगर पैसेच भेटत आपल्याला नसतील तर मग ह्या पंचनामे करून उपयोग काय, तुम्ही मला सांगा. नुसतं काय कागद भरायचे, नुसतं काय रद्दी वाढवायची आहे? कारण कुठे तर काय शासनाकडून मदत मिळतच नाहीये. तुम्ही अजून एक मला विषय तुम्हाला सांगायचा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 5,500 कोटीचा पॅकेज या कोविडच्या निमित्ताने जाहीर केलेला, अन्न आणि काही डाळ आणि हे पण गोष्टी देणार, 2 किलो डाळ, 3 किलो तांदूळ असं काहीतरी जाहीर केलेलं. तुम्ही प्रत्येक महसूल तहसीलदारांना विचारा किती त्याच्यामधले डाळ आणि भात आलेला आहे. काहीच आलेलं नाहीये अजून. ना फेरीवाल्यांची किती आलेली आहे, ना रिक्षा चालकांचे 1500 रुपये आलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील, तुमची तिजोरी खाली असेल तर मग जाहीर तरी करा ना. मग हे भंपकपणा कशाला, ह्या पंचनाम्याचा नाटक कशाला, नौटंकी कशाला? आणि एक लक्षात घ्या, उद्या आमची भारतीय जनता पक्षाची अगर सरकार असतं तर मग ती आमची जबाबदारी होती निधी आणण्याची, आम्ही नाही पळालो असतो ह्याच्यातून. पण आज सरकार तुमचं आहे. मी कालच वैभव नाईक आमदारांचे काही फोटो त्यांच्या मतदारसंघामध्ये बघितले आणि तात्काळ अधिकाऱ्यांना तुम्ही पंचनामे करा असे आदेश देत होते. अरे पंचनामे करण्यापेक्षा तुम्ही निसर्ग वादळाचे पहिले पैसे आणून द्या ना आणि मग ह्या लोकांना ह्याचे पंचनामे करून द्या, करायला सांगा. हॅलो साहेब, बोला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नुकसान झालंय चक्रीवादळामुळे. तर त्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते जिल्ह्यातल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता येणार का? आता 21 तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य विरोधी पक्षनेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, सन्मान्य आमचे रवी चव्हाणजी, हे सगळे आज ते रायगडला आहेत, उद्या रत्नागिरीला आहेत आणि परवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत आणि संबंधित जे काही नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते या निमित्ताने करणार आहे. मुद्दा सांगून ठेवतो, मी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेलं ते गेल्या वर्षापासून तुम्ही जिल्हा नियोजनाची निधी जी कोविड साठी बाजूला ठेवताय, म्हणजे मला आठवतं गेल्या वर्षी 2020 साठी 23 कोटी त्यांनी बाजूला ठेवलेले होते आणि तुम्ही त्याच्यातले नेमकं किती खर्च केलेत आणि कुठे खर्च केला हा प्रश्न मी त्यांना विचारलेला. मला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलंय. त्यांनी सांगितलेलं की 21 कोटी या जिल्ह्यामध्ये त्यांनी कोविड साठी खर्च केलेला आहे.
आता मला तुम्हाला पत्रकार मित्रांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही विचार करा, जिल्ह्यामध्ये अगर 21 कोटी खर्च झाले असतील गेल्या वर्षी, 2021 सांगत नाही, तर 21 कोटी खर्च केले असतील तर आजही ऑक्सिजन प्लांट का नाहीये? आजही लोकांना बेड पूर्ण का भेटत नाहीये? बाकी सगळे उपरुग्णालयामध्ये आणि ग्रामीण पीएचसी मध्ये अजूनपर्यंत सुविधा काय नाहीये? म्हणजे ह्या 21 कोटी नेमकं खर्च कसे झाले असतील ह्याचाही पर्दाफाश मी येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे. साहेब, मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दर दिवशी सरासरी 15-16 लोक मरतायत जिल्ह्यात. कारण का लोकेजी यांची प्लॅनिंग नाही, एक लक्षात घ्या. अगर तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये, तुम्हालाकडे बेड उपलब्ध होत नाहीये, बेड नाहीये. तर जसं मी ओरोसच्या संकल्पना रुग्णालयाबाहेर सर बोला. ओरोसच्या रुग्णालयाच्या खाली वेटिंग वर रुग्णवाहिका असतात 3-3, 4-4, 108च्या. म्हणजे मी तेच बोलतो ना लोकेजी, अगर तुम्ही विचार करा, हे लोकांनी अगर नियोजन व्यवस्थित पद्धतीने केलं असतं, जसे मी ऑक्सी बँकची संकल्पना मांडली आहे, खूप लोकांना मी घरीच सिलेंडर उपलब्ध करून देतोय. त्याच्याने काय होणार? हॉस्पिटल आणि आरोग्य यंत्रणेवर भार कमी पडणार. अशा पद्धतीची यंत्रणा अगर या शासकीय लोकांनी लावली असती, जास्तीत जास्त लोकांना घरी बरं केलं असतं, त्यांना हॉस्पिटल येण्यापासून थांबवलं असतं, तर आपल्या आरोग्य यंत्रणेवर पण भार कमी पडला असता आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण प्लॅनिंग व्यवस्थित करू शकलो असतो. पण ह्यांना काय लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये. पालकमंत्री नुसतं येतात आणि भंपक घोषणा करतात. त्यांच्या कुठलीही घोषणा ह्या 1.5 वर्षामध्ये कुठलीही सत्यात उतरली नाहीये. आता तुम्ही मला सांगा, ऑक्सिजन प्लांट त्यासाठी त्यांनी 3 तालुक्यामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये त्यांनी घोषणा केली. अजूनपर्यंत कुठल्या ऑक्सिजन प्लांटचं काम सुरू झालंय हे त्यांनी मला सांगावं. 3 महिने जाणार त्यांनी त्या जागेवर जाऊन सांगावं आम्हाला. इन्स्टॉलेशन साठी 3 महिने जातात साहेब. जिल्ह्यामध्ये अरे पण साहेब, लोकेजी काम कुठे सुरू झालंय? काम कुठे आहे? सुरू झालं काहीच नाही झालेलं आहे. नाही, बघा. साहेब, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचं मृत झालेल्या माणसाला ठेवण्याचं ते मशीन आहे ते बंद आहे. अहो, व्हेंटिलेटर संदर्भात आपल्या कणकवली उपरुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर ठेवलंय. मी त्यांना सिव्हिल सर्जनला फोन केला, त्या साहेब ते व्हेंटिलेटर ठेवलंय, आम्हाला कसे चालू करायचं ते तरी आम्हाला सांगा, किंवा आमच्या ताब्यात द्या, आम्ही चालू करून रुग्णांना उपलब्ध करून देतो. एक तर ते मला करायला दिलं नाही, एक. आणि दुसरं मला सांगितलं की एक व्हेंटिलेटर चालवण्यासाठी 50 ऑक्सिजन सिलेंडर लागतात. मला ठीक आहे, 150 मी देतो. तुमच्याकडे 3 ऑक्सिजन व्हेंटिलेटर आपल्या उपरुग्णालयामध्ये ठेवलेत, मला 150 जम्बो सिलेंडर मी पाठवून देतो. पण तेही त्याला कोणा परवानगीसाठी ते अजूनपर्यंत अडकलेलं आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर आहेत, उपरुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. आमच्यासारखे लोक चालू करण्यासाठी त्यांना तयारी दाखवत आहेत स्वखर्चानी, पण त्यांना परवानगी आम्हाला लोकांना द्यायची नाही, त्याच्यामुळे सगळं अडकलेलं आहे. देसाई बोला. देसाईजी बोला. सामान्य माणूस तर तुमचं अनम्यूट करा, आवाज येत नाही. हॅलो. हा बोला. हा साहेब, ऐकू येतंय? या सगळ्या गोष्टी हा, येतंय. बोला. तर त्याच्यावर आपल्याला काय नाही काय मॅडम? या सगळ्या गोष्टींमध्ये सर, जनसामान्य माणूस जे आता रुग्ण आहेत, आपले कोविड पेशंट आहेत, ते सगळे सर उपलब्ध जात आहेत ह्या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये, तर त्याच्यावर काय आपलं हे आहे? त्यांच्यापर्यंत योग्य सुविधा पोहोचत नाहीये. एक लक्षात घ्या, ही बाजू झाली राजकारणाची, ही बाजू झाली तुमच्या समोर शासनाची परिस्थिती मांडण्याची. पण दुसऱ्या बाजूला आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना सगळ्या बाबतीमध्ये मदत करतोय. आम्ही काय नुसतं टीका करत बसत नाहीये. आम्ही जे उपलब्ध करायचं आहे, म्हणजे बेड पासून, ऑक्सिजन सिलेंडर, जम्बो सिलेंडर पासून, जे औषध पासून, जी मागणी लोकांकडून आम्हाला सांगतायत ते आम्ही सगळं उपलब्ध करून देतोय. आम्ही नुसतं काही इथे टीका करत बसत नाहीये. आज तुम्ही सांगा, जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सोडून दुसरं कोण काम करते हे सांगा ना मला. एक अनुभव द्या मला. आज सगळ्या बाबतीमध्ये आज पीएचसीला पण काय लागतं, सिव्हिल सर्जनला काय लागतंय, वैभववाडी उपरुग्णाला काय, ते पण मला फोन करून मागून घेतायत. अहो, मास्क पासून पीपीई किट पासून सगळं मी उपलब्ध करतोय. तर माझं म्हणणं एवढं आहे की ह्याच्यामध्ये पण थोडी स्पर्धा व्हावी ना. तुम्ही राणेंना टीका करण्यामध्ये कशी स्पर्धा करता? तसं अगर नितेश राणेंनी अगर त्याला 25 जम्बो सिलेंडर दिले तर मी 30 देतो. नितेश राणेंनी 500 अगर औषधं दिले तर मी 600 देतो. अशी सकारात्मक स्पर्धा होऊन दे ना, मला आवडेल ना. ह्याच्यामध्ये माझा पराभव झाला तर मला आवडेल.
मी तसं पण कुठली निवडणूक अजूनपर्यंत सिंधुदुर्गाची हारलो नाहीये, पण ह्याच्यामध्ये अगर कोण माझ्या पुढे जात असेल तर मी निश्चित पद्धतीने त्याचं अभिनंदन करेन ना. माझी इच्छा आहे कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त सिलेंडर द्यावे, माझ्यापेक्षा जास्त मास्क वाटावे, माझ्यापेक्षा जास्त औषधं वाटावे, ही माझी अपेक्षा आहे. आणि हेनकांकडे जिल्हा परिषदेचे सदस्य फोडण्यासाठी 20-20, 25-25 लाख आहे, पण आता जिल्ह्याच्या लोकांना जेव्हा गरज आहे तेव्हा पैसे खर्च करू शकत नाही खिशातले. एका जिल्हा परिषद सदस्याला काही महिन्या अगोदरच 25-25 लाखाची ऑफर होती शिवसेनेच्या लोकांकडून. मग आता तेच पैसे तुम्ही जे राजकारण फोडाफोडीसाठी वापरत होता ते जिल्ह्याच्या लोकांसाठी वापरा ना. थोडं लोक जगतील तेव्हा जाऊन तुम्ही आणि आम्ही राजकारण करू. बोला राजन चव्हाणजी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अपरिमित अशी हानी झालेली आहे. सर ह्यावेळीच महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये आपण बघितलं तर देवगड तालुक्यातील हापूस आंबा जे पीक आहे त्या हापूस आंब्याचं हजारो टन पीक जे आहे ते वाया गेलंय. शेवटच्या 15 दिवसातील शेवटच्या हंगामातील जवळपास करोडो रुपयांचं नुकसान जे आहे ते आंबा उत्पादकांचं झालेलं आहे. आंबा उत्पादक हवालदिल झालेला आहे, सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झालेला आहे, घरांचं गोठ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्यावेळी विरोधी आमदार म्हणून आपण सरकारकडे काय मागणी करावी? मान्य आहे की सरकारने अजूनही मागच्या निसर्गवादळात जे काय आहे ते नुकसान भरपाई दिलेली नाहीये, परंतु तरी सुद्धा या चक्रीवादळामध्ये सुद्धा सरकारकडनं काहीतरी जनतेला अपेक्षा आहे. विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षाचे आमदार म्हणून सरकारकडनं आपण काय अपेक्षा व्यक्त कराल? लक्षात घ्या, सरकार जे काही पंचनामे आज महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून करतंय तेवढी तरी निधी जेवढी महसूल डिपार्टमेंट पंचनामे करून सरकारकडे मागते, उदाहरण निसर्ग वादळाच्या वेळी 8 कोटी मागितले होते, त्याला मुख्यमंत्रीच्या शब्दाला काही किंमत नाही, 25 कोटी लांबच राहिले, पण 8 कोटी तरी मिळाले असते राजनजी तरी आम्ही समाधानी झालो असतो. म्हणून माझी मागणी एवढीच असेल की तुम्ही आजच्या तारखेला जे काही पंचनामे करून घेताय जी निधी आमचं प्रशासन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आणि मुख्य सचिवांकडे जाईल तेवढी तरी निधी आम्हाला ह्यांनी दिली तरी आम्हाला आम्ही बोलू काय देव पावला आम्हाला. कारण का ह्या राज्य सरकारकडून आता अपेक्षा ठेवणंच राहिलेलं नाही. मी तुम्हाला ज्वलंत उदाहरण गेल्याच वर्षीचं दिलंय. म्हणून जेवढं प्रशासन आमची निधी मागते पंचनामेचे हे करून देतात तेवढी तरी निधी दिली तरी आम्हा लोकांना काहीतरी भेटला असा आम्हाला विश्वास येईल. आणि तुम्ही जे आंबा बागायतदारांचा आमच्या देवगडचा तुम्ही उल्लेख केला, मी कॅनिंग कंपनीच्या संपर्कात आहे. कॅनिंग कंपनीने कालपासून त्यांचा माल उचलायला सुरू केलेला आहे. फक्त 14 रुपये चालू केलेला आहे, त्याच्यावर मी समाधानी नाहीये. मी तरीही 3 कॅनिंग कंपनी जे आज आपल्या देवगडच्या आंबे उचलतात त्यांच्या मी संपर्कात आहे. 14 रुपयापेक्षा जास्त निधी कशी वाढवता येईल त्यासाठी मी त्यांच्याशी बोलतोय. मला विश्वास आहे की तेही त्यांच्यामध्ये जास्त निधी उपलब्ध करून देईन आणि आमच्या आंबा बागायतदारांना काहीतरी धीर मिळू शकण्याचे माझा प्रयत्न आहे. फक्त आंबा बागायतदारांबरोबर मच्छीमार जो आमचा समाज आहे ज्याचं खरंच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे देवगड किनारपट्टीवर, त्यांना आम्ही कसं उभं करू शकतो. जवळपास 4 ते 5 मच्छीमार त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यामध्ये गमावलेलं आहे. मी तुम्हाला एक साधा अनुभव सांगतो. जेव्हा 2 मच्छीमार आमचे पाण्यामध्ये बेपत्ता झालेले तेव्हा अक्षरशः कोस्टल गार्डचे पण लोक तिथे नव्हते. मी ऐकलेलं हे पालकमंत्री तरी सांगत होते की आम्ही सज्ज आहोत, सगळ्याच्या सगळे किनारपट्टीवर आहोत. कोस्टल गार्डचे पण लोक नव्हते. मी एसपी सिंधुदुर्गशी बोललो आणि त्याच्यानंतर त्या 2 मधून आम्हाला एकच सापडला, त्याच्यानंतर दुसऱ्याची आम्हाला लाश बॉडी मिळाली. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती ही आज ग्राउंडवर आहे. म्हणून हे जे काही जसं मी परत सांगतो हे सत्ताधारी लोक नुसतं फोटो सेशन करतात आणि वैभव नाईक फील्डवर राहून काय आम्हाला चाटायचं त्याला? अरे फील्डवर राहून लोकांना मदत मिळून दे ना. तू सत्ताधारी आमदार आहे. मी उद्या अगर भारतीय जनता पक्षाची सत्ता असती तर मी भरभरून निधी आणून दिली असती. ह्याच्या अगोदर राणे साहेबांचा अनुभव आपल्या नजरेसमोर आहे. आता जबाबदारी नुसतं फोटो काढू नका, आम्हाला पैसे मिळवून द्या एवढं आम्हाला सांगायचंय. आमदार साहेब, सरकारमध्ये असाल किंवा नसाल, अनुभव जनतेला आहे किंवा राणे कुटुंबियांना कायम स्वतःकडनं मदत केलेली आहे, स्वतःकडनं किंवा अन्य मार्ग जे असतील ते मदतीसाठी चोखाळलेले आहेत.
हीच अपेक्षा आता सुद्धा जनतेला खरं म्हणजे सिंधुदुर्गवासियांना आहे. त्यासोबतच एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडनं सरकारकडे काही मागणी होणार आहे काय? जसं आपण आता म्हटलं की मच्छीमारांचं आयुष्यभराचं नुकसान झालेलं आहे साहेब, आंबा बागायतदारांचं असेल किंवा अन्य ग्रामस्थांचं आयुष्यभराचं नुकसान झालेलं आहे. अशांसाठी काही आर्थिक पॅकेजची मागणी आता इथले स्थानिक जे आहेत आंबा बागायतदार असतील म्हणा किंवा राजकीय पदाधिकारी करतायत. लोकप्रतिनिधी म्हणून आपणही सरकारकडे अशी सिंधुदुर्गवासियांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार आहात का? तुम्हाला माझ्या तोंडातून आकडा ऐकून तुम्हाला फक्त तुमची बातमी बनणार आहे, तेवढं तुम्हाला समाधान मानायचं आहे का? अजिबात मी सांगेन चला 10,000 कोटीचं पॅकेज द्या, ते तुमची बातमी झाली. नितेश राणेंनी एवढी पॅकेजची माहिती मागणी केली. पण मला आज वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडली आहे राजनजी. माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढा पंचनामा हे आमचं महसूल डिपार्टमेंट करतं तेवढं तरी द्या. या सरकारकडून तुम्ही जास्त मदतीची अपेक्षा नाही ठेवू शकत. म्हणून आम्ही राज्यपालांना का भेटतोय, म्हणून केंद्र सरकारकडून काय मदत भेटते काय, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत देवेंद्रजींच्या माध्यमातून, राणे साहेबांच्या माध्यमातून. म्हणून तुम्हाला फक्त हेडलाईन पाहिजे असेल तर मी 50,000 कोटीचा आकडा देतो ना तुम्हाला, द्या माझ्या नावाने हेडलाईन, मला प्रॉब्लेम नाहीये. फक्त तेवढा पैसा भेटणार नाहीये. आमदार साहेब, जनतेला ही अपेक्षा आहे, कारण कोकणातूनच शिवसेनेला आमदार जे आहे ते जास्त मिळालेले आहेत जर बघितलं आपण संख्या बघितलं तर. आणि कोकणाला जर सरकारकडे निधी मिळत नसेल या आपत्तीच्या काळात तर मग काय उपयोग? एक लक्षात घ्या, तुमच्यासारखे असंख्य पत्रकार मित्र पंचनामे किती कोटीचे झालेले आहेत, किती कोटीच्या वैभवडी तालुक्यामध्ये नुकसान झालं देवगड, हे तुम्ही बातम्या देताय आणि ते तुमच्या पंचनाम्याच्या आधारे तुम्ही देताय, बरोबर, महसूल खात्याच्या. तर माझी एवढी अपेक्षा की तेवढेच पैसे द्या ना. कारण का 8 कोटी मागितल्यानंतर अगर 49 लाख राजनजी भेटत असतील तर मी मागणी करू कशाला? मी माझ्या ह्याच्या समाधानासाठी मागणी करून उपयोग नाहीये. माझं म्हणणं आहे जे काही महसूल खातं गेल्या 2 दिवसापासून अक्षरशः त्या दिवशी मला आठवतं वैभववाडीचे तहसीलदार झळके हे जेव्हा वादळ सुरू होतं तेव्हा पण गगनबावड्याच्या घाटामध्ये होते आणि मला माहिती देत होते. म्हणजे महसूल यंत्रणा आपलं चोख काम बजावतंय, महावितरण अतिशय चांगलं काम करतंय. तर फक्त ही जी काही मागणी हे लोक सरकारकडे करतायत लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून आमच्या सत्ताधारी लोकांनी मिळून द्यावी ना. आपल्या उदय सामंतनी त्यांचं वजन, नुसतं वजन शरीरामध्ये न वाढवता त्यांच्या मंत्रिमंडळाचं पण वजन आम्हाला दाखवावं ना थोडं. तिथे पण दाखवावं ते किती चांगले दिसतात. खासदारांनी नुसतं आमच्या राणेंवर टीका करण्यापेक्षा तुम्ही उद्धव ठाकरेंकडून आम्हाला मदत मिळवून द्या ना. माझे तेच म्हणणं आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्यांना फोडण्यासाठी तुमच्याकडे प्रत्येकी 25 लाख होते, तर मग आता तुम्ही तो पैसा जनतेसाठी का वापरत नाहीये? आम्ही आता पण आमचा एक ऍप्लिकेशन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीकडे लाईफ टाईम म्हणून हॉस्पिटल म्हणून पडलंय, आम्हाला अजून 300 बेड वाढवायचे. 4 दिवसापासून आम्ही त्या अर्जाची पाठपुरावा करतोय. आज आणि उद्या आम्हाला मान्यता भेटली तर 100 + 300 500 ते 400 बेड तिथे अजून 300 बेड ऍड होतील आमच्या लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये. आता ही सगळी भरीव मदत हे लोक नुसतं फोटो काढायला येत आहेत, बाकी काय करायला येत नाहीये. म्हणून मी काय बोलतो, चला खिशात हात नाही टाकायचा ना, ठीक आहे, तुमची दानतच नाही अशी समजून घेऊ आम्ही, पण शासनाकडून तरी मदत मिळून द्या. तुमच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सर, माझा एक प्रश्न होता की जिल्ह्यात, साहेब आवाज येतोय? हा येतोय, बोला देसाईजी. हा, जिल्ह्यात आपल्याकडे ज्यावेळी मधल्या कालावधीत डेथ रेट भरपूर वाढलेला, म्हणजे जिल्हा रुग्णालयात तर दिवसाला 8, 10, 12, 15 पर्यंत आजही डेथ होत आहे. तर ह्याच्यासाठी ट्रीटमेंटच्या बाबतीत एक टास्क फोर्सची मागणी केली गेली होती, पण अद्यापही टास्क फोर्स आलेला नाही, कारण यांना नेमकं ट्रीटमेंट बाबत प्रॉब्लेम आहेत थोडेफार. तर त्या संदर्भात काहीतरी एक व्हायला पाहिजे. हा माझा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न एक तर शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आहे, तो म्हणजे खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आज शेतकरी अडचणीत आलाय. म्हणजे एकतर हे वादळ असेल किंवा कोरोना असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केवळ युरिया जर सोडलं तर बाकी सगळ्यांच्या खतांच्या किमती दुप्पट ते तिप्पट वाढल्यात. आणि या संदर्भात जरा आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे. तुमचे दोन्ही मुद्दे रास्त आहेत. पहिल्याही मुद्द्यामध्ये टास्क फोर्स नेमता येईल का आणि का नेमलेला नाहीये ह्याबद्दल आल्याला मी सिव्हिल सर्जनला भेटणार आहे. कारण का काही कंप्लेंट माझ्याकडे असे, काही तक्रारी माझ्याकडे असेही आल्या आहेत की बाबा पेशंट आणण्याच्या अगोदर अरे ऑक्सिजन कमी आहे ना, मग आणूच नको.
अशी पण माहिती मला जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गतून मिळालेली आहे. हो सर, खरं म्हणजे आहे. आमच्याकडे बेड अगर ऑक्सिजन कमी आहे तर कशाला आणता, राहून द्या तिथे. म्हणजे लोकांना मरायला सोडला आहे का? म्हणजे हे सगळे जे काही तांत्रिक विषय आहेत आणि मग जो बियाण्याचा जो विषय, दोन्ही विषय आल्या आल्या मी घेतो जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि सिव्हिल सर्जनकडे. हो सर, चालेल. कारण का नितेशजी, काय होतं माझ्या नितेशजी, देसाईजी, कामं आम्हीच करायचे आणि शिवाय पण आम्हीच खायचे. हे दोन्ही बाजूने आम्हा लोकांवर प्रेम आहे लोकांचं. नितेशजी, जे आता बोला. मगाशी तुम्ही उल्लेख केला ना, 21 कोटी रुपये खर्च केलेले आहेत, त्या 21 कोटीचं बायफर्केशन तुम्ही मागितलेलं आहे का? तर आम्हाला आहे outcome माझ्याकडे. लक्षात येईल. ते उपलब्ध लक्षात केलं घ्या, तर आम्हाला 21 outcome लक्षात कोटीचा गावकरजी 21 कोटीची सगळी माहिती माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे. कारण आमदार मागितल्यावर त्यांना झक मारून द्यायलाच लागते. फक्त एक त्या पूर्णचं पोस्टमॉर्टम करण्याचं काम माझं आता सुरू आहे. मला असा प्राथमिक अंदाज आलेला आहे की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. फक्त मला त्याच्यावर पुरावे निश्चित आपल्याशी बोलायचं आहे. एकदा ती सगळी माहिती बाहेर आल्यानंतर तुमच्या समोर आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये, म्हणजे एका बाजूला तुम्ही जिल्हा नियोजनची निधी कट करता, आमचे विकास निधी बाजूला ठेवता आणि त्या तुम्ही विचार करा गावकरजी, अगर 21 कोटी आपल्या जिल्ह्यामध्ये खर्च झाले असते तर ते दिसले असते ना. कुठे आहेत ते 21 कोटी? कुठे दिसत आहेत? कुठला अनुभव आपण घेतोय? म्हणजे काय नाही काहीतरी दाल में कुछ काला आहे एवढंच दिसतंय. आता त्याचा फक्त पुरावेनिशीर मला तुमच्याशी बोलायचं आहे. साहेब, एक दुसरा एक प्रश्न आहे की एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्ष द्यायचं होतं की कालच्या वादळामध्ये जवळजवळ जिल्ह्यामध्ये 2077 घरांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर शेकडो गोठ्यांचं नुकसान झालंय. आता झाडं मोठमोठी कोसळली आहेत, छप्पर कोसळलेलं आहे त्या झाडांमुळे. पण आता गंमत अशी झाली आहे की छप्पराची दुरुस्ती करायची असेल किंवा घरांची दुरुस्ती करायची असेल तर हे जे लॉकडाऊन आहे त्यामुळे ती दुकानं बंद आहेत. पाऊस तोंडावर आहे, पाऊस पडतो आहे, अशा वेळेला घरात इतकं पाणी वरतंय परंतु ते त्याची डागडुजी करू शकत नाही. तर कुठेतरी या सगळ्या ह्याच्यातून एक मुभा घ्यायला हवी मला वाटतं या सगळ्या घर रिपेअरिंगच्या सामानाला, म्हणजे हार्डवेअर सारखी दुकानं असतील त्यांना. मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांचा. नाही दिलं, महेशजी, परवानगी अतिशय दिली. चांगला 20 तारीख तांत्रिक पर्यंत मुद्दा दिले. तुम्ही मांडलाय महेशजी. याबद्दल मी सर, संबंधित परमिशन दिली लगेच आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेटून ह्याच्यातून मार्ग काय निघू शकतो मी बघतो त्याच्यात. चांगला आमदार साहेब तांत्रिक दिली मुद्दा आहे आहे. परमिशन. आमदार साहेब, ओके. जिल्हाधिकाऱ्यांनी 20 तारीख पर्यंत परमिशन दिली आहे. तसं अच्छा, परिपत्रक दिली आहे. झालं. चालेल, वाढून चांगली. घ्यायला पाहिजे, वाढून घ्यायला पाहिजे. वाढून उद्या घ्या. वाढून घ्यायला लागेल. साहेब, ती 20 वाढवून म्हणजे घ्या. आज 19 तारीख. 20 तारीख म्हणजे आता उद्या झाली. उद्यापर्यंत आहे, उद्या- वाढून उद्या- घ्यावी हो. लागेल. आता वाढवून वाढून घ्या. घ्यायला पाहिजे. ती वाढवून म्हणजे घ्या. 25 पर्यंत 30 पर्यंत गोष्ट वाढवण्याची मागणी करा सर. चालेल. साहेब, दुसरा एक मुद्दा असा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे कोविडचे रुग्ण आहेत, त्या कोविडच्या रुग्णांना उपचार करण्यासाठी जी काही औषधं लागतात ही जिल्हा रुग्णालयामार्फत कोविड केअर सेंटर जी असतील जिल्ह्यातील शासकीय, या शासकीय सेंटरना औषध पुरवठा केला जातो. परंतु कणकवली उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा हरकुळचं कोविड सेंटर असेल, या ठिकाणी रुग्णांना स्वतंत्र खाजगी मेडिकल मधून प्रिस्क्रिप्शन दिली जात आहेत, औषधं लिहून दिली जात आहेत. मग अशा वेळी या संदर्भात सीएस आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून हा प्रश्न मार्गी काढणार का? कारण हा एक दुसरा मुद्दा असा आहे साहेब की जिल्हा परिषद अंतर्गत हे आरोग्य विभाग येतो आहे, त्यामुळे या संदर्भात तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे. नाही, निश्चितपणे वालावलकरजी, कारण का हा फार महत्वाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीचा याच्यामध्ये काय काळा बाजार होतो का, काय वेगळा काय विषय होतो का, म्हणून सगळ्या बाबतीमध्ये आज मी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर उद्या ह्या बाबतीमध्ये तुम्हाला मी रिझल्ट देतो. साहेब लवकर या, कारण सोशल मीडियावर सुद्धा मोठं हे चालू आहे की ट्विटरवर ट्विट करणारे आमदार घरी बसून ट्विट करतायत आणि बाकीचे जे आमदार फील्डवर. महेशजी, असं आहे ना महेशजी, मला कालपर्यंत माझ्या लक्षणं होती कोविडची लक्षणं असताना अगर तुमच्या सगळ्यांमध्ये आलो असतो तर हे ट्यूट्यू करणारे वेगळे पटपट केलं असतं. मी एक जबाबदार नागरिक आहे आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे. 16 तारखेला जे माझ्या हस्ते ते कोविड सेंटरची ओपनिंग होणार होतं कणकवलीचं, ते मी मुद्दामून येण्याचं का टाळलं, कारण का मी वॅक्सिन घेतली. वॅक्सिनच्या 6-7 दिवसानंतर माझ्याकडे लक्षणं सुरू झाली. मी पहिल्या दिवसाची टेस्ट घेतली आणि काल 5व्या दिवसाची टेस्ट घेतली. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह झाल्यानंतर मी आज निघतोय. हे जे कोण बोलणारे आहेत ना, कदाचित उद्या अगर मी आल्यानंतर अगर माझ्या माध्यमातून अगर तुमच्यासारख्या नागरिकांच्या आणि मित्रांना त्रास झाला असता तर हे कुठे दिसले नसते. बरोबर आहे. म्हणून मला माझी जबाबदारीची भान, आणि त्यांना हेही सांगा
की नितेश राणे टिवटिव करत असताना जेवढं काम करतो ना, तुमच्या नेत्याने 1% काम करून दाखवा, मी काही हरतो. म्हणून मी एक जबाबदार नागरिक आहे. आजपासून तुम्हाला मी फील्डवर दिसेन, कारण का मी फील्डवर फिरत असताना माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. आणि शेवटी मी आमदार तर आहे, पण त्याच्या अगोदर कोणाचा तरी मुलगा आहे आणि कोणाचे तरी वडील आहे, आणि माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास होता कामा नये म्हणून मी सगळी दक्षता ठेवली. आणि मी आता सगळं क्लिअर झाल्यानंतर आज सिंधुदुर्गात संध्याकाळी पोहोचतोय. म्हणून टिवटिव अजून वाढू नये म्हणून आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो, कारण का 1:15ची फ्लाईट आहे. अगर मी इथे बोलत बसलो तर संध्याकाळी अजून त्या लोकांची टिवटिव वाढेल, म्हणून आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. आणि मला खरंच मनापासून समाधान वाटलं की आपण सिंधुदुर्गचे पत्रकार आणि आपण सगळे मिळून एक आधुनिकतेच्या दिशेने जातोय. ह्याच्यानंतर पण फार ह्याच्यामध्ये प्रोग्रेस होणार आहे असा माझा विश्वास आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला एवढा विश्वास देतो की आपण वापरत असलेलं नेटवर्क चांगल्यातलं चांगलं कसं करता येईल ही जबाबदारी माझी असेल, कारण का शेवटी तुमच्याकडे नेटवर्कवर मी पोहोचू शकलो नाही तर हे अशा पद्धतीने पत्रकार परिषदच होणार नाही. म्हणून ती जबाबदारी निश्चित पद्धतीने माझी असेल. आणि तुम्ही आज काल एकदा बोलल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालात त्यासाठी खरंच मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्या परवानगीने विमानतळाच्या दिशेने निघतो. साहेब असं पुन्हा घ्या प्रेस. तेवढं जरा बघा साहेब. अशा आमदार साहेब आमदार साहेब, हा जिओ ते नेटवर्क जरा तेवढं बघा. चालेल 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 ठीक आहे. येऊ मग निघू. हो या. भेटतो लवकर. थँक्यू. हा आजपासून भेट. थँक्यू.